नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 राशींचे 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामध्ये असणारे नक्षत्र यांची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तींचं असलेलं स्वभाव दर्शन, त्यांचं करिअर, उच्च शिक्षण, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत मिळेल. ज्याचा उपयोग निश्चितचपणे आपल्याला आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी होणार आहे. तसेच करिअर निवड करण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा निश्चितपणे होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर निदान आपल्या राशीचा व्हिडिओ अवश्य अभ्यासा आणि या सगळ्या 12 व्हिडिओंची लिंक, तो व्हिडिओ पाहण्याकरता याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहिती देणारी मालिका. या प्रत्येक नक्षत्रामध्ये असतात 4 चरण आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या नक्षत्रांच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता हे 5वं पुष्प आहे, 5वं भाग आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर, उच्च शिक्षणाबद्दल मिळायला सुंदर मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळीने कोणती करायची साधना, उपासना, मंत्रपाठ ही सुद्धा माहिती असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर माहिती घेऊया. 27 नक्षत्रामधील 5वं नक्षत्र मृग नक्षत्र, यालाच मृगशीर्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे वायू तत्वाचं नक्षत्र आहे. गण देवगण आहे. या नक्षत्रातले पहिले 2 चरण वृषभ राशीमध्ये आणि उरलेले नंतरचे 2 चरण हे मिथुन राशीमध्ये येतात. यामध्ये वे, वो, का, की ही अक्षरे येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे मंगळ आणि देवता चंद्र म्हणजे सोम आहे. अत्यंत सतर्क, सावधानता बाळगणारे हे नक्षत्र आहे. तर मिथुन राशीच्या बुध ग्रहाचा आणि वृषभ राशीच्या शुक्र ग्रहाचा सुद्धा अंमल या नक्षत्रावर असतो. त्यामुळे बुध, मंगळ आणि शुक्र या तिन्ही ग्रहांचा अंमल, गुणधर्म या नक्षत्रात उतरतो. याच कारणांमुळे ही मंडळी साहसी, दृढनिश्चयी, ऊर्जावान, खाण्यापिण्याचे, फिरण्याचे, ब्रँडेड वस्तूंचा वापर करण्याचे, उंची वस्त्र याबद्दलचे शौकीन असतात. परंतु तितक्याच आध्यात्मिक जीवनाबद्दल सुद्धा आवड असणाऱ्या, आकर्षण असणाऱ्या असतात. वायू तत्वाचं नक्षत्र असल्यामुळे विविध विषयातील नवनवीन माहितीचा शोध घेणं, माहिती घेणं, त्याबद्दल विशेष आकर्षण यांच्यामध्ये आढळतं. तसंच नवनवीन गोष्टी शिकणं यांना मनापासून भावतं. त्याचबरोबर मैदानी खेळाची आवड, परंतु चंचल स्वभावाचे असतात. मृग म्हणजे हरिण, कस्तुरी मृग याबद्दल आपल्याला माहिती आहेच की स्वतःच्याच नाभीमध्ये सुगंधी कस्तुरी असून सुद्धा त्याच कस्तुरी सुगंधाचा शोध घेत असतो. असाच त्यांच्या स्वभावामध्ये पण गुणधर्म आढळतो. सतत काही ना काही गोष्टींचा शोध घेण्याची यांची वृत्ती असते आणि हा शोध न थांबणारा असतो. रिसर्च ओरिएंटेड असतात. सतत स्वतःमधीलच स्वत्वाचा शोध घेत असतात. ट्राय आणि एरर यांचं चालूच असतं. मीचा शोध घ्यायला सुद्धा यांना म्हणूनच मनापासून आवडतं. त्यामुळे बऱ्याचदा ही मंडळी अध्यात्माकडे सुद्धा झुकताना दिसतात. त्यामुळे योगा, मेडिटेशन या विषयामध्ये आकर्षित होतात. या मंडळींचे मूड स्विंग्स फार स्ट्रॉंग असतात. त्यामुळे काही वेळेला एकदम काहीही कारण नसताना अगदी एकांतात जातात, कवच धारण करतात, शेलमध्ये जातात. तर काही वेळेला एवढे एनर्जेटिक, उत्साही बनतात की नुसता धिंगाणा घालतात, अर्थात चांगल्या अर्थाने. यांच्या आनंदाला एकदम उधाण आल्यासारखं वाटतं. त्यामुळे यांच्याबद्दल काही वेळेला आपण अंदाज बांधणं थोडंसं कठीण होऊन जातं की नक्की काय आहे यांचा मूड आत्ता या क्षणाला. ही मंडळी अत्यंत भावनिक असतात. त्यामुळे सगळ्यांमध्ये रममान होतील असं आपल्याला वाटतं, दिसतात पण तसे. परंतु सर्वांमध्ये असूनही कुठेतरी आपल्यामध्येच, स्वतःमध्येच रमलेली ही मंडळी असतात. थोडक्यात मनाने अलिप्त असतात. त्यामुळे बऱ्याचदा ही मंडळी 2 वेगवेगळ्या रूपात वावरताना दिसतात. ड्युअल पर्सनॅलिटी. असं असलं तरी भाषेवर यांची कमांड, प्रभुत्व अतिशय सुंदर असतं. भाषेपेक्षाही कम्युनिकेशन स्किल यांचं अतिशय उत्तम आणि सुंदर असतं. त्यामुळे आपल्या प्रभावी बोलण्याने लोकांवर योग्य ती छाप पाडण्यामध्ये ही मंडळी नेहमी यशस्वी होतात. व्यक्तिमत्व सुद्धा अत्यंत बहारदार असतं. असं असलं तरी बऱ्याचशा स्वतःच्या मनातल्या भावना आणि गोष्टी प्रत्येकाबरोबर बोलून दाखवतीलच असं नाही. त्यामुळे बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन आलेले सुद्धा दिसतात किंवा त्याच्यामध्ये ही मंडळी राहतात.
यावर उत्तम उपाय म्हणजे काय तर लिखाण करणं. लिहिण्याची सवय या मंडळीने लावणं किंवा डायरी लिहिणं किंवा एखाद्या जवळचा मित्र असणं ज्याच्याबरोबर मनामध्ये जे जे काही साठून राहिलेलं आहे ते बोलून दाखवणं म्हणजेच मन मोकळं करणं. आउट करा सगळं. नाहीतर भविष्यात मानसिक आजार होण्याची शक्यता यांच्या बाबतीत वाढते, एन्झायटी वाढते. स्वभाव चिडचिडा होतो. अर्थात मृग नक्षत्रावर काही अशुभ ग्रहयोगांचा प्रभाव निर्माण झाला असेल तर तसेच काही अशुभ योग झालेले असतील तर हा अनुभव निश्चित येतो. एखादं काम तर आपण मोठा गाजावाजा करून सुरू करता, परंतु ते पूर्णत्वाला न्यायला कुठेतरी कमी पडता. यावर मात्र आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण हा थोडासा कमकुवतपणा आहे. यावर काम करायचं आहे. मात्र हे नक्षत्र आपल्या कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये जर असेल, त्याच्यावर योग झालेले असतील, तर कोणत्याही प्रकारच्या कठीण विषयाला आपण अगदी सहजपणे समजून घेऊ शकता. हे आपलं एक स्वभाव वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा वेळेला आपण गूढ विषयाच्या अभ्यासाकडे किंवा करिअरकडे वळायला बिलकुल हरकत नसते. त्याच्यामध्ये चांगले यशस्वी होतात. जसे की योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रेकी, हिलिंग, मंत्रशास्त्र. त्याचप्रमाणे शरीरसौष्ठव, व्यायामाची आवड या मंडळींमध्ये अधिक प्रमाणामध्ये सुद्धा आढळते. शरीराचं सौंदर्य म्हणजे शरीराचं सौष्ठव. यामुळे व्यायाम आणि खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळणं यांना मनापासून आवडतं आणि म्हणूनच फिटनेस ट्रेनर, योगा ट्रेनर, आहार तज्ज्ञ, डायटिशियन अशा विषयामध्ये ही मंडळी आपले यशस्वी करिअर करू शकण्यात माहीर असतात. तसेच साहसी स्वभावाचे असल्यामुळे दुर्ग भ्रमंती, सायकल, बाईक किंवा मोटर कार रेसिंग यामध्ये सुद्धा यांना भाग घ्यायला आवडतो. यामध्ये करिअर करायला सुद्धा यांची मनीषा असते. यांच्या आरोग्याचा विचार केला असता रक्तदोष, रक्त न्यूनता, ॲनेमिक कंडिशन्स, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार, पित्त, पोटाचे आजार, ताप, सर्दी खोकला, दातासंदर्भातले आजार यांना फार सांभाळावे लागतात. यांच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट, मार्केटिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, लेखन, मोटिवेशनल स्पीकर, मल्टीमीडिया, संगीत, कला, अभिनय, मॉडेलिंग, लीडरशिप, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये असणारं मॅनेजमेंट स्किल, HR मॅनेजर, हॉटेल, खानावळ, फिटनेस ट्रेनर, पोलीस आणि संरक्षण खातं अशा विषयात सुद्धा करिअर करणं यांना उत्तम राहतं. आध्यात्मिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर या मंडळीने गणपती, हनुमंत किंवा दुर्गा या देवतांची आणि महालक्ष्मी या देवतांची मंत्र साधना उपासना अवश्य करा. यासाठी गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक स्तोत्र, दुर्गा स्तोत्र यांचं नियमित जमेल तसं वाचन करणं, पठण करणं उत्तम राहतं. या मंडळीने आपल्या पूजास्थानात म्हणजे देव्हाऱ्यामध्ये श्रीयंत्र, मेरू श्रीयंत्र, सिद्धी गणेश यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र अवश्य स्थापन करून त्याचं रोज पूजन करून दर्शन घ्यावं. तर गळ्यामध्ये गणेश रुद्राक्ष किंवा 8मुखी, 11मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामधल्या 4 चरणांमुळे यांच्या गुणधर्मामध्ये थोडा थोडा का होईना पण वेगवेगळेपणा दिसून येऊ शकतो. तर त्यातलं जे पहिलं चरण आहे, या पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या जातक म्हणजे व्यक्ती ह्या अत्यंत क्रिएटिव्ह स्वभावाचे असतात. त्यामुळे संगीत, कला, कौशल्य, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, इंटिरियर, फॅशन डिझायनिंग, जाहिरात, मल्टीमीडिया अशा क्षेत्रामध्ये यांना विशेष रस असतो, वाव असतो. दुसऱ्या चरणामध्ये जन्मलेल्या व्यक्ती या नक्षत्रातल्या यांची मानसिक ताकद प्रचंड चांगली असते, स्ट्रॉंग असतात. मेंटल स्टॅबिलिटी अतिशय उत्तम असते. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये अगदी शेवटपर्यंत सामना करण्याची तयारी ठेवतात. तर तिसरं चरण यामधल्या व्यक्तिमत्वामध्ये नेहमीच नाविन्य याचा शोध सतत घेणारी, एक्सप्लोर करणारी हे व्यक्ती असतात. रिसर्च करण्यामध्ये यांना आनंद असतो आणि मिळतो. फिरण्यामध्ये, नवनवीन गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी पुढे असतात. तर चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती तर्कवितर्क करण्याच्या स्वभावाच्या असतात. त्यामुळे बऱ्याचदा प्रत्येक कामात, गोष्टीमध्ये वादावादी होताना दिसते. मात्र स्वभावाने अत्यंत साफ असतात, दुसऱ्याला मदत करणारे असतात. तर मंडळी, या मृग नक्षत्रानंतर आपण आरद्रा नक्षत्राची माहिती घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, हा विषय कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय, ही माहिती पोहोचावी म्हणून आपल्या ह्या व्हिडिओला अवश्य शेअर करा. आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 98921561
163 या आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. हा स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन आणि याचं पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 नावं संकलित केलेली आहेत विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची. हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, ज्यांना आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करून त्या संदर्भातली आधी माहिती जाणून घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. अर्थातच हे कन्सल्टेशन ऑनलाईन म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशविदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आमच्याशी जोडू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या नक्षत्राची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.